गुजरात के अहमदाबाद में हुई भीषण विमान दुर्घटना में एयर इंडिया के एग्जीक्यूटिव केबिन इंचार्ज और बदलापुर के निवासी दीपक पाठक के निधन की खबर से पूरे शहर में शोक की लहर दौड़ गई है। दीपक पाठक एयर इंडिया की उस दुर्भाग्यपूर्ण उड़ान में क्रू मेंबर के रूप में शामिल थे जो तकनीकी खराबी के कारण अहमदाबाद में क्रैश हो गया। एयर इंडिया के एग्जीक्यूटिव केबिन इंचार्ज दीपक पाठक का अहमदाबाद विमान हादसे में निधन हो गया। वे पिछले 11 वर्षों से सेवा में थे। डीएनए पहचान के लिए उनकी बहनें अहमदाबाद रवाना हुई। बदलापुर के रावल कॉम्प्लेक्स में शोक की लहर व्याप्त है। स्थानीय लोगों ने प्रशासन से जांच और मुआवजे की मांग की है। दिगंबर हा इथे झालं. त्यांचा प्रकार हे झालं की त्यांना काही त्यांच्या 11 वर्ष तो मुलगा दीपक पाठक म्हणून तो जे सर्व्हिसला होता त्याची तिथे ड्युटी लागली अहमदाबादला. तो सकाळी 9:30-10 ला तो इकडनं निघाला अहमदाबादच्या आणि काहीतरी 8:30 समोरचं फ्लाईट होतं त्यावेळेस ते झालं. आणि दुसरं म्हणजे तो म्हणजे कसं आहे आपलं काम भलं आणि सगळं भलं आणि आत्ताच जस्ट इथं लांब पडतं म्हणून तो घाटकोपरला असं भाड्याने राहायचा. तिकडनं लांब पडतो प्रवास त्याचा आणि बाकी मनमेळाव वगैरे स्वभावातच होतो. सगळ्यांशी संबंध चांगलेच होते त्यांचे आणि कोणाशी त्यांचं हे नाही. आणि सकाळी गेला का रात्री आला 2 दिवस आला की त्यांचे वडील आणि आई बहिणी 2 आहे त्यांचे लग्न झाले. नाही हे आई वडील इकडे बहिणी अहमदाबाद रात्री गेले म्हणजे 5:30-3:30 समारोप केलं गेले. हे कालच माहीत पडलं ना. तिथे कसं टीव्हीच्या माध्यमातून कळलं बाकी कुठे संपर्क काहीच नाही ना. आणि ते पण हे लोक म्हणायला लागले की आम्हाला कळलं पण आपण कसं आपल्याला जोपर्यंत कन्फर्म नाही घरातले जर म्हणते की घरातली त्यांची मुलगी होती त्यामुळे जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल ठिकाणी कळत नाही. आम्हाला कळतं आमचा मुलगा ह्या फ्लाईटला सगळं आम्हाला कळतं पण जोपर्यंत ऑफिशियल आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपण झटकन ते घेणं असं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही पण तेवढं हे घेतलं. पण सगळ्यांना माहिती आहे ना ती पण म्हणाली की मलाही माहिती आहे की या दुर्घटनेमध्ये माझा भाऊ गेलाय. जोपर्यंत तिकडनं मेसेज काही येत नाही मग संध्याकाळी काही ठराविक वेळानंतर तो नाव असं तर ते आलं.